प्रत्येक गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होतं। सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो, परंतु जेव्हा आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शंका निर्माण होत होती। तर आमची तेवढीच मागणी मुख्यमंत्री साहेबांना, जर त्यांनी आम्हाला सांगितलं, परंतु मग त्यांनी डेड बॉडी जर ते म्हणतात हॉटेलमध्ये झाली तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतोय म्हणून? कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होते, परंतु तिथं त्यांनी डेड बॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही। दुसरी गोष्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा दुपारी 1 वाजेपर्यंतही तिथं कुणीही डॉक्टर उपस्थित झाले नव्हते। म्हणजे जवळपास मृत्यू जर 23 तारखेला दुपारी 1 वाजता झाला असेल तर 24 तारखेला दुपारी 1-1.5 वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते। मग तिथं यांनी मुद्दामून वेळ लावला का? हिला जर रात्री 12-12:30 वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते, तर मग हिची डेड बॉडी तिथं आम्ही आलेली असताना, आम्ही 3 वाजता तिथं पोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत? आणि मुख्य म्हणजे तो धुमाळ जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचंही ते तर स्टेटमेंटमध्ये सांगतायत की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्यात त्याचं मला काही माहिती नाही। म्हणजे एवढं बोलून त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले, वेळोवेळी त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले, तरी तो अधीक्षक जर असं हिच्यावर आरोप करतायत की माहिती नाही, तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं?